नमस्कार, मी आहे जान्हवी शेळके आणि तुम्ही पाहत आहात स्कूल तक न्यूज चॅनल. कधी कधी चालताना किंवा अचानक उठताना आपल्याला असे वाटते की आपल्या समोरची प्रत्येक गोष्ट अस्पष्ट किंवा गडद होऊ लागते. असं तुमच्यासोबत कधी झालं आहे का? तुमच्या डोळ्यासमोर अचानक अंधार का येतो हे तुमच्यासाठी कसे धोकादायक आहे, पण याच्या मागचं वैज्ञानिक कारण नेमकं काय याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊ. याशिवाय मायग्रेन हे देखील डोळ्यांसमोर अंधार पडण्याचे एक कारण असू शकते. मायग्रेनचा प्रभाव केवळ डोकेदुखी पुरता मर्यादित नाही. मायग्रेन सुरू होण्यापूर्वी बऱ्याच लोकांना डोळ्यासमोर चमकणाऱ्या रेषा, चमक किंवा तात्पुरता अंधार जाणवतो. या प्रकरणात हे सहसा काही मिनिटे टिकते आणि नंतर हळूहळू सामान्य होते. उभे राहण्यापूर्वी दीर्घ श्वास घेणे हा प्रकार बराच काळ टिकत असेल तर काही काळ अशक्तपणा देखील येऊ शकतो. ही स्थिती बऱ्याचदा निरोगी लोकांमध्येही दिसून येते, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात दीर्घ घामानंतर किंवा आपण बराच काळ पाणी प्यायला नाही तर आपण ही परिस्थिती पाहू शकता. हे टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे शरीराला हळूहळू ताणणे आणि उभे राहण्यापूर्वी दीर्घ श्वास घेणे. डोळ्यांसमोर अचानक अंधार येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. सर्वात सामान्य आणि वारंवार कारणांपैकी एक म्हणजे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन. जेव्हा आपण बराच वेळ बसतो किंवा झोपतो आणि अचानक उभे राहतो तेव्हा शरीरातील रक्तदाब त्वरित सामान्य पातळीवर पोहोचत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा मेंदूपर्यंत रक्त कमी पोहोचते, डोळ्यांसमोर अंधार असतो, तेव्हा डोळे फिरू लागते आणि कधीकधी चक्कर येऊ लागते. काही प्रकरणांमध्ये हे चिन्ह देखील गंभीर समस्येचे असू शकते. क्षणिक इस्केमिक अटॅक, मिनी स्ट्रोक. मेंदू रक्ताचा प्रवाह तात्पुरता थांबवतो. या दरम्यान शरीराच्या कोणत्याही भागात अशक्तपणा, सुन्नपणा किंवा बोलण्यात अडचण देखील जाणवू शकते. वेळेवर उपचार न मिळाल्यास समस्या देखील मोठी होऊ शकते. आजसाठी एवढंच. पाहत रहा स्कूल तक न्यूज चॅनल. नमस्कार.